राष्ट्रवादीमध्ये 2023 मध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटलांनी पवारांची साथ सोडली नाही। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील यांच्या पक्षांतराबाबत चर्चांना आता उधाण आलंय। ते लवकरच अजित पवारांसोबत जाणार असल्याचं बोललं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील थेट बारामती गाठत शरद पवारांची त्यांनी भेट घेतली। काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमधून। माझं काही खरं नाही असं म्हणणारे जयंत पाटील अचानक बारामतीमध्ये पोहोचले। शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रयोगांची पाहणी केली। यावेळी खासदार सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्या सोबत होत्या। दरम्यान शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बाहेर बोलायचीच चोरी झाली। आम्ही सर्व एका कुटुंबातले आहोत, आम्ही एकमेकांना इशारा देत बसत नाही। शरद पवार यांच्या नेतृत्वातला पक्ष आमचा आहे। आज आमचा पराभव झालाय। कदाचित निवडून आलेल्यांची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्यासारखी त्यांच्यावर प्रेम करणारी लाखो लोक आहेत। त्यांचा तो पक्ष आहे। आम्ही सर्वजण पक्षाच्या हिताचे निर्णय घेतो। एकट्यानं इकडे जाणं तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे। नाराज वगैरे काही नाही आहे। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली। आज आमचा पराभव झाला आहे। कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांच्यासाठी पवारसाहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे। त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू। एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षात नाराज असल्याचं सातत्यानं बोललं जातं। महायुतीच्या मंत्रिमंडळातील रिक्त जागा त्यांच्यासाठी ठेवल्या की चर्चा सातत्यानं होत असते। त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वावटळ अधूनमधून उठतं। याच पार्श्वभूमीवर बारामतीमधली शुक्रवारची त्यांची भेट महत्त्वाची मानली जाते। ताई, जयंत पाटील यांच्या नाराजीवरून कुठेतरी विरोधक चर्चा करत आहेत। जयंत पाटील सर्वांच हव्याशी वाटतात असे बोलत। किती एनव्हियस आहे बघा, म्हणजे भाग्य त्या माणसाचं ज्याला प्रत्येकाला तो हवासा वाटतो। इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट। त्या म्हटल्या, कारण चांगल्याच माझी सगळ्या पक्षांची संबंध आहेत या भावनेतून आहे। शेवटी राजकारणात संबंध चांगले आहेत, सगळ्यांशी चांगले ठेवणं, वैयक्तिक वैर न घेणं हे मी पवारसाहेबांच्याकडून शिकलेलो आहे। त्यामुळं मी याच्या बाबतीत त्या म्हटल्या ते योग्यच आहे। जयंत पाटील कधीही पक्षांतर करू शकतात अशा वावड्या उठत असतात। अर्थात या वावड्यांना हवा देणारं विधान खुद्द जयंत पाटील नेहमीच करताना दिसतात। डिसेंबरमध्ये झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये सुद्धा जयंत पाटलांनी अजितदादांना उद्देशून योग्य वेळी योग्य निर्णय असं सूचक विधान केलं होतं। जयंत पाटील लवकरच सत्तेत दिसतील असं वक्तव्य करताना सत्ताधारीही पाहायला मिळतात। बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे ते अतिशय सिझन्ड आहेत पॉलिटिशियन आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे। जयंत पाटील अस्वस्थ आहेत हे 100% खरं आहे आणि ज्या पद्धतीनं रोहित पवार हे त्या ठिकाणी वागतायत त्यातनं जयंतरावांसारख्या एका सिनियर नेत्याचा निश्चितच स्वाभिमान दुखावला गेला आहे हे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यातनं उद्या एखादी राजकीय घडामोड झाली तर आश्चर्य वाटायला नको। जयंत पाटलांबाबत संशय निर्माण होण्यास तेच सर्वाधिक कारणीभूत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ना ते सरकार विरोधात ठोस भूमिका घेताना दिसतायत, ना आपण पक्ष सोडणार असं छातीठोकपणे सांगतायत। फक्त गोल गोल उत्तरं देत त्यांच्या भोवती संशयाचं धुकं निर्माण करतायत। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।